नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मी आज तुमच्यासोबत एका खास विषयावरती चर्चा करणार आहे। मी तुम्हाला अष्टांग हृदयम नावाच्या एका मौल्यवान आणि प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथाबद्दल सांगणार आहे। या पुस्तकात आपल्या ऋषीमुनींनी 3 डाळींचा उल्लेख केला आहे, जे केवळ स्वादिष्टच नाहीत तर शरीराला अविश्वसनीय शक्ती आणि पोषण देखील देतात। या डाळींचे सेवन केल्याने केवळ शक्ती आणि सहनशक्ती मिळतेच असं नाही, तर अनेक जुनाट आणि गंभीर आजारांवर देखील ते अत्यंत फायदेशीर ठरते। जर तुम्ही बऱ्याच काळापासून थकवा, अशक्तपणा किंवा हाडांच्या दुखण्याने ग्रस्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल। जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे शरीर थोडेसे काम करून किंवा चालल्यानंतरही हार मानते, सतत हाडांचे दुखणे किंवा सौम्य सांधेदुखी हे कमकुवतपणा आणि पौष्टिक कमतरतेचे लक्षण असू शकते। जर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्हाला दररोज शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागात वेदना जाणवू शकतात। तुमचा चेहरा फिकट पडतो, तुमची रक्तसंख्या कमी होते आणि तुम्हाला ऊर्जेची तीव्र कमतरता जाणवते। तुम्हाला श्रम न करताही थकवा जाणवतो, जणू काही तुमचा उत्साह नाहीसा झाला आहे आणि तुम्हाला काहीही करण्याची इच्छा होत नाही। जर तुम्हाला वारंवार गुडघे, पाठ किंवा कंबर दुखत असेल तर हा व्हिडिओ एक उपचारात्मक उपाय आहे। या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आपल्या पूर्वजांनी आणि आयुर्वेदिक चिकित्सकांनी शतकानुशतके वापरलेल्या पारंपरिक उपायाबद्दल माहिती मिळेल आणि त्याचे परिणाम इतके प्रभावी आहेत की ते आजही तितकेच प्रभावी आहेत। मित्रांनो, कृपया व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा छोटासा लाईक आम्हाला आर्थिकदृष्ट्या काहीही देत नाही, परंतु तो आमचे धैर्य आणि प्रेरणा अनेक पटीने वाढवतो। तुमचा पाठिंबा आम्हाला अशी उपयुक्त माहिती अधिकाधिक आणण्यास सक्षम करतो। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आम्ही जेव्हाही नवीन माहिती आणतो तेव्हा तुम्हाला सूचना मिळतील आणि तुम्ही महत्त्वाचे काही चुकू शकत नाही। आता या 3 खास आणि अत्यंत शक्तिशाली डाळींबद्दल जाणून घेऊया। प्रथम कोणती डाळ पहिली आहे तर ते समजून घेऊया। ती कधी आणि कशी खावे, त्याचे योग्य प्रमाण काय असावे आणि ते सेवन करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे, कारण जर तुम्ही ते चुकीच्या वेळी खाल्ले किंवा जास्त प्रमाणात खाल्ले तर ते हानिकारक देखील ठरू शकते। आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे। तर सर्वात पहिली आणि शक्तिशाली डाळ आहे तर ती म्हणजे हरभरा। इंग्रजीत याला हॉर्स ग्रॅम म्हणतात। ही डाळ इतकी ऊर्जावान आणि प्रथिनयुक्त आहे की ती पृथ्वीवरील सर्वात ऊर्जावान डाळींपैकी एक मानली जाते। काही लोक गमतीने याला दुसऱ्या ग्रहावरील प्रथिनयुक्त डाळी म्हणतात, कारण त्याचे फायदे सर्वांनाच थक्क करतात। ही डाळ शरीरात घोड्यासारखी ऊर्जा आणि सहनशक्ती भरते आणि कदाचित म्हणूनच याला हॉर्स ग्रॅम असं नाव पडलं आहे। प्राचीन काळी विशेषतः गावामध्ये, डोंगराळ भागात आणि थंड प्रदेशात लोक या डाळीचा समावेश त्यांच्या दैनंदिन आहारात करत असत। आपल्या आजी आजोबांसारख्या वडीलजन म्हणायचे की हरभरा डाळ शरीराची ऊर्जा, ताकद आणि सहनशक्ती 10 पटीने वाढवते। लष्करी सेवेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी, पर्वत चढणाऱ्या किंवा कठोर शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी ही डाळ एक वरदान आहे। ते केवळ शक्ती प्रदान करत नाही तर दृष्टी सुधारते, केस गळणे थांबवते आणि केस मजबूत करते। ज्यांना अशक्तपणा, फिकट रंग, कमकुवत शरीर किंवा ज्यांची हाडे इतकी कमकुवत आहेत की थोडासा धक्का किंवा थंडी देखील वेदनादायक असते, त्यांच्यासाठी ही डाळ एक नैसर्गिक टॉनिक आहे। म्हणूनच मी या डाळीला प्रथम क्रमांक दिला आहे, कारण ती खरोखरच पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली आणि शक्ती वाढवणाऱ्या डाळींपैकी एक आहे। आता आपण ते योग्यरित्या कसे सेवन करावे, किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी त्याचे पूर्ण फायदे मिळवावेत यावर चर्चा करूया। रात्री झोपण्यापूर्वी एका स्वच्छ डब्यात सुमारे 3 चमचे बेसन डाळ घाला। त्यात पुरेसे पाणी भरा आणि ते पूर्णपणे भिजवा। लक्षात ठेवा की जर हवामान गरम असेल तर 3 चमच्यापेक्षा जास्त डाळ वापरू नका, कारण ही डाळ स्वभावाने गरम आहे। पित्त प्रबळ शरीर असलेल्या लोकांनी, म्हणजेच ज्यांना वारंवार फोड, मुरुमे, पुरळ किंवा चेहऱ्यावर जळजळ होते किंवा ज्यांना आम्लता किंवा पोटदुखीचा त्रास होतो, त्यांनी फक्त 1 ते 1.5 चमचा डाळ भिजवावी। ही डाळ रात्रभर पाण्यात भिजवल्यावर त्याची उष्णता काहीशी कमी होते आणि शरीरावर त्याचा परिणाम संतुलित राहतो। जर हिवाळा असेल तर तुम्ही ही डाळ तेल नसलेल्या तव्यावर देखील हलकी तळू शकता। नंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवण्यासाठी बारीक करा आणि हवाबंद डब्यात ठेवा। सकाळी किंवा संध्याकाळी या पावडरने तुम्ही सौम्य कोमट सूप बनवू शकता। सूप बनवताना नेहमीच मीठ घालू नका, याची काळजी घ्या। जर तुम्हाला मिठाशिवाय पिणे कठीण वाटत असेल तर तुम्ही चवीनुसार थोडेसे सेंधव मीठ किंवा काळे मीठ घालू शकता। सूप थंड झाल्यानंतर तुम्ही कोथिंबीरीची चिरलेली पाने किंवा लिंबाचा रस काही थेंब घालून चव वाढवू शकता। जर तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा हे मसूर सूप प्यायले तर तुमचे शरीर प्रथिनांच्या कमतरतेपासून मुक्त होईल, तुमची हाडे मजबूत होतील आणि तुमचे कॅल्शियमचे प्रमाण संतुलित राहील आणि सांधेदुखी हळूहळू कमी होऊ लागते।
विशेषतः ज्यांना गुडघे, कंबर किंवा पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे औषधापेक्षा कमी नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेली डाळ रिकाम्या पोटी खा. ती नीट चावून खा. पूर्ण पचनासाठी किमान 10 ते 15 मिनिटे वेळ द्या. लक्षात ठेवा की बेदाणे खूप पौष्टिक असतात, म्हणून कधीही 3 चमच्यापेक्षा जास्त खाऊ नका. ज्यांना अंतर्गत कमकुवतपणा, थकवा, आळस किंवा उत्साहाचा अभाव जाणवतो त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. रात्री उशिरा मोबाईल फोनवर अश्लील कंटेंट पाहणे, स्वतःच्या शरीराला विश्रांती न देणे यासारख्या वाईट सवयीमुळे अंतर्गत कमकुवत झालेल्या पुरुषांसाठी बेदाणे डाळ वरदानापेक्षा कमी नाही. ते हळूहळू शरीराची गमावलेली शक्ती पुनर्संचयित करते आणि नवीन ऊर्जा आणि सहनशक्ती प्रदान करते. चला दुसऱ्या विशेष डाळीकडे वळूया, ज्याचा उल्लेख आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाच्या अष्टांग हृदयासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये केला आहे. ही डाळ आपल्या पूर्वजांच्या काळापासून लोकांच्या आहाराचा एक भाग आहे, कारण ती केवळ हलकीच नाही तर शरीराला शुद्ध आणि मजबूत ठेवण्यास देखील मदत करते. ही दुसरी डाळ हिरवी मूग डाळ आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना तुमच्या स्वयंपाकघरात ही डाळ पाहिली असेल. बरेच लोक शरीराला संपूर्ण ऊर्जा आणि पोषण देण्यासाठी ती भिजवून आणि अंकुरित केल्यानंतर ते खातात. जे लोक दररोज सकाळी व्यायाम, धावणे किंवा योगा किंवा प्राणायाम करतात ते बहुतेकदा त्यांच्या आहारात मूग डाळ समाविष्ट करतात. परंतु मूग खाण्यामागील खरे वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारणे आणि त्यांचा शरीरावर कसा परिणाम होतो ते फार कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा आपल्या प्रथिनांची पातळी कमी होते तेव्हा स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते आणि शरीर लवकर थकते. अशा परिस्थितीमध्ये हिरवी मूग एक नैसर्गिक उपाय म्हणून काम करते. जर तुम्ही ही डाळ फक्त पाण्यात शिजवली किंवा उकळली तर शरीराद्वारे फक्त एक छोटासा भाग पचतो आणि उर्वरित भाग पचत नाही. त्यामुळे तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळत नाही. तथापि जेव्हा तुम्ही रात्रभर मूग पाण्यात भिजवून ठेवता आणि नंतर स्वच्छ कपड्यात गुंडाळता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी काही तास बसू देता तेव्हा लहान पांढरे अंकुरित होतात, ज्यामुळे ते आणखी पौष्टिक बनतात. अंकुरित होण्याच्या या प्रक्रियेमुळे डाळीमध्ये असलेल्या प्रथिनांची गुणवत्ता अनेक पटीने वाढते. या व्यतिरिक्त जीवनसत्वे आणि खनिजांचे प्रमाण दुप्पट होते. याचा अर्थ असा की जर एकच डाळ योग्यरित्या तयार केली तर ती शरीरासाठी मल्टीव्हिटॅमिनपेक्षा कमी फायदेशीर नाही. आता प्रथिनांच्या विषयावर थोडे खोलवर जाऊया. मित्रांनो, आपल्या शरीरासाठी प्रथिने इतकी आवश्यक असतात तितकीच वाहनांसाठी इंधन असते. प्रथिनांचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिले अंडी, मांस, मासे, कोंबडी इत्यादी प्राण्यांपासून मिळते. दुसरे वनस्पती आणि झाडांपासून मिळते, जसे की मसूर, राजमा, चणे, सोया आणि बीन्स. बरेच लोक असे गृहीत धरतात की ते जितके जास्त प्रथिने वापरतील तितके त्यांचे शरीर मजबूत होईल, परंतु हे पूर्णपणे खरे नाही. खरं तर प्राण्यांच्या प्रथिनांमध्ये चरबी आणि आम्ल जास्त प्रमाणात असतात, जे शरीराच्या पेशींवर नकारात्मक परिणाम करतात. यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते आणि ते अकाली मरतात. याचा थेट परिणाम आपल्या शरीराच्या वृद्धत्वावर होतो. म्हणूनच 30 किंवा 40 वर्षांच्या वयात अनेक लोकांचे केस पांढरे होऊ लागतात, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात आणि शरीराचे चैतन्य कमी होते. हळूहळू व्यक्ती बाहेरून थकलेली आणि कमकुवत दिसू लागते. दुसरीकडे जर तुम्ही वनस्पती आधारित प्रथिने जसे की अंकुरित हरभरा डाळ खाल्ली तर ते शरीरासाठी खूप हलके, शुद्ध आणि सहज पचणारे प्रथिने बनते. या डाळीतील प्रथिने आपल्या शरीराच्या पेशी निरोगी ठेवतात, त्यांचा मृत्यूदर कमी करतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया देखील रोखतात. म्हणूनच जे लोक नियमितपणे अंकुरित हरभरा डाळ खातात त्यांचा चेहरा चमकदार आणि तरुण असतो. म्हणून हरभरा डाळ हा वृद्धत्व विरोधी अन्न मानला जातो. त्यात केवळ प्रथिनेच नाही तर फायबरचे प्रमाण देखील जास्त असते. मजबूत पचन संस्था राखण्यासाठी हे फायबर महत्त्वाचे आहे. जेव्हा आपल्या आहारात पुरेसे फायबर असते तेव्हा प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि कार्बोहायड्रेट्स सारखे पोषक घटक योग्यरित्या पचतात आणि शरीर त्यांना प्रभावीपणे शोषण्यास सक्षम असते. फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास आणि पचन निरोगी ठेवण्यास मदत करते आणि याचा थेट परिणाम आपल्या रंगावर होतो. त्वचा सुधारते, चेहरा तेजस्वी होतो आणि शरीर आतून हलके वाटते. म्हणूनच असे म्हटले जाते की प्रथिनांसोबत आहारात फायबरच्या प्रमाणाकडे लक्ष देणे खूपच महत्त्वाचे आहे, कारण जर फायबरची कमतरता असेल तर इतके पोषक तत्वांची प्रभावीता देखील अपूर्ण ठरते. हिरवे मूग अशक्तपणासारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील खूपच प्रभावी मानले जाते. ते शरीरातील लोह आणि फोलेटची कमतरता भरून काढण्यास मदत करते, लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवते आणि फिकटपणाची समस्या दूर करते. गुडघेदुखी असलेल्या लोकांसाठी देखील हे खूपच फायदेशीर आहे. तसेच ज्यांना सांधेदुखी किंवा जळजळ यांसारख्या दीर्घकालीन समस्या आहेत त्यांच्यासाठी ही डाळ आयुर्वेदिक औषधांपेक्षा कमी नाही. जर तुम्ही दररोज सकाळी ही डाळ खाल्ली आणि कपालभाती, अनुलोम विलोम किंवा
भ्रामरीसारखे प्राणायाम केले तर हे मिश्रण तुमच्या शरीरात चमत्कारिक बदल घडवून आणते। 1 महिना सतत हिरवी डाळ खाल्ल्याने तुम्हाला सांधेदुखी, सूज कमी होते आणि शरीर अधिक लवचिक होते। तुम्ही ही डाळ अनेक प्रकारे खाऊ शकता। ती अंकुरून कच्ची खा, हलकी उकळी काढा आणि सूप बनवा किंवा मसाल्यांसह तळून घ्या आणि डाळीसारखे खा। पण दररोज फक्त एक डाळ खाऊ नका, याची काळजी घ्या। तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळावेत म्हणून तुमच्या डाळींमध्ये बदल करणे महत्त्वाचे आहे। जसे आपण पूर्वी घोडा चणा डाळबद्दल बोललो, जिला कुलथी म्हणतात, तसेच ही हिरवी डाळ, मूग डाळ देखील अत्यंत फायदेशीर आहे। त्यांचे स्वरूप वेगळे आहे परंतु त्याचा परिणाम खोलवर आहे। घोडा चणा डाळ शरीराला बळकट करते तर हिरवी मूग डाळ शरीराला शुद्ध करते आणि संतुलित करते। मित्रांनो, आता आपण पुढच्या टप्प्यावर जाऊया आणि आपल्या आयुर्वेदिक ग्रंथात उल्लेख असलेल्या तिसऱ्या डाळीबद्दल जाणून घेऊया। अष्टांग हृदय ही डाळी म्हणजे काळी हरभरा। काळा हरभरा डाळ ज्यांना त्यांची शक्ती, स्नायू आणि सहनशक्ती वाढवायची आहे त्यांच्यासाठी ते वरदान मानले जाते। सैनिक, पोलीस किंवा इतर कोणत्याही शारीरिकदृष्ट्या कठीण विभागात भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना नैसर्गिकरित्या त्यांची सहनशक्ती म्हणजेच ताकद आणि चपळता वाढवायची आहे त्यांच्यासाठी काळे हरभरा हे अत्यंत प्रभावी किंवा ऊर्जा देणारे अन्न मानले जाते। इंग्रजीत त्याला चिकमी म्हणतात। ही डाळ केवळ शरीराला बळकट देत नाही तर दीर्घकाळ ऊर्जा आणि स्थिरता देखील लागते। जर एखाद्या व्यक्तीला सतत शरीरात जास्त उष्णता जाणवत असेल, त्यांचा चेहरा वारंवार लाल होत असेल किंवा त्यांना अनेकदा मुरमे, फोड, जळजळ किंवा आम्लपित्त यांचा त्रास होत असेल तर त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात काळे चणे भिजवावे। दुसऱ्या दिवशी सकाळी हे भिजवलेले चणे हळूहळू खावे। दुसरे काही न घालता ते चावून खावे। सुरुवातीला त्याचे प्रमाण खूप कमी ठेवा, जसे की अर्धा मूठभर, जेणेकरून शरीर त्याच्या उष्ण स्वभावाशी जुळवून घेऊ शकेल। हळूहळू शरीर ते सहजपणे पचवू लागल्यावर प्रमाण थोडे वाढवता येते। दुसरीकडे थंड शरीर असलेल्या आणि ज्यांना अनेकदा सर्दी, फ्लू किंवा नाक बंद राहण्याची समस्या असते अशा लोकांना भाजलेले काळे चणे खाण्याचा सल्ला दिला जातो। हे भाजलेले चणे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात किंवा बाजारात सहज मिळतील। सकाळी किंवा संध्याकाळी थोडे मीठ घालून ते खाऊ शकता। ते केवळ स्वादिष्टच नाही तर थंड स्वभाव असलेल्यांसाठी शरीराचे संतुलन राखण्यास देखील मदत करते। जर तुम्हाला गॅस, आम्लता, पोटात जडपणा, उकळणे किंवा शरीरात वारंवार उष्णता जाणवणे यासारख्या पोटाच्या समस्या असतील तर तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे फक्त चणे भिजवणे नाही तर ते अंकुरणे। जेव्हा चणे अंकुरतात तेव्हा त्यांचा उष्ण स्वभाव कमी होतो, ज्यामुळे ते अधिक पौष्टिक आणि सहज पचण्याजोगे बनतात। अंतर्गत कमकुवतपणा, सततचा थकवा आणि ऊर्जेचा अभाव कमी करण्यासाठी ही मसूर खूपच प्रभावी आहे। ज्यांना लवकर थकवा येतो किंवा सुस्त आणि आळस येतो त्यांच्यासाठी काळे चणे ही नैसर्गिक ऊर्जा पेय म्हणून काम करते। या मसूरच्या नियमित सेवनाने शरीराला नवचैतन्य आणि स्फूर्ती मिळते। पण नेहमी लक्षात ठेवा, ही मसूर खाण्यापूर्वी सकाळी काही शारीरिक हालचाली करा, जसे की चालणे, हलके योगासने, सूर्यनमस्कार किंवा लहान धावणे। यामुळे शरीर सक्रिय होते आणि चण्यातील प्रथिने आणि खनिजे सहज पचतात। जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा सहज थकवा येत असेल तर सकाळी सर्वात आधी खूप मंद गतीने थोडे अंतर चालत जा। नंतर तुमचे शरीर गरम झाल्यावर हलके धावण्यासाठी जा, तरच काळे चणे खा। असे केल्याने ही मसूर तुमच्या शरीराची ताकद, सहनशक्ती, चपळता अनेक पटीने वाढवते। कॅल्शियमची कमतरता आणि अशक्तपणा दोन्ही कमी करण्यासाठी काळे चणे अत्यंत प्रभावी आहेत। अशक्तपणा किंवा सांधिवात सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्यांसाठी ते औषध म्हणून काम करते। विशेषतः जर तुम्ही भाजलेले चणे खाल्ले तर ते हळूहळू सांधेदुखी आणि सूज कमी करते। तथापि लक्षात ठेवा की जर तुम्ही ही डाळ केवळ सांधिवात किंवा अगदी पाठदुखीसारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी खात असाल तर भिजवलेले चणे खाणे टाळा। या परिस्थितीमध्ये फक्त भाजलेले चणे खाणे फायदेशीर ठरेल। भाजलेले चणे उबदारपणा प्रदान करतात, सांध्यातील कडकपणा आणि वेदना कमी करतात आणि हळूहळू सामान्य हालचाल पुनर्संचयित करतात। जर तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा तुमच्या नाश्त्यामध्ये ही डाळ समाविष्ट केली तर थकवा, अशक्तपणा आणि शरीरदुखी यांसारख्या समस्या थोड्याच वेळात दूर होतील। ही डाळ एक नैसर्गिक सुपरफूड आहे जी औषधाची गरज न पडता शरीराला बळकटी देते, संतुलित करते आणि ऊर्जा देते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।